संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हे आमचं लक्ष्य आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही जय पराजयाची कुठलीही तमा न बाळगता वैचारिक लढाई ही लढत राहू। मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे ज्यांनी 288 नगरपालिका नगरपंचायतींच्या माध्यमातून तथा 29 महानगरपालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष या भूमिकेतून काँग्रेस पक्षाला जो मॅन्डेट दिलाय त्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही स्वीकारू। कुठल्याही प्रकारची वैचारिक व्यवहारिक तडजोड न करता नैतिक लढा हा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढत राहू। ही देखील गावी या निमित्तानं या ठिकाणी आम्ही देत आहोत। नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या 41 नगराध्यक्ष 106 नगरसेवक आणि काल संपन्न झालेल्या महानगरपालिकेतील 343 नगरसेवकांचं आम्ही अभिनंदन करतो। या ठिकाणी जे निवडून येऊ शकले नाही मात्र पक्षासाठी विचारासाठी लोकशाही जी आमचे नगरसेवक जे लढले या सर्वांचं देखील मी कौतुक करतो। त्यांचा रास्त अभिमान हा काँग्रेस पक्षाला आहे। काँग्रेस पक्षाचे ते मूळ ही ताकद आहेत। अशा सर्व बहादरांचंही मी या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो। यासाठी कुठल्याही प्रकारचा साधनं ही उपलब्ध करून पक्षाने दिलेली नसताना आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून जे लढले त्यांचंही कौतुक या निमित्ताने या ठिकाणी करतो। आणि आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष जो विषय मांडायचा आहे तो म्हणजे वाराणसी या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी जो घाट बांधला होता, त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, माहेश्वरला घाट बांधला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अहिल्याबाई होळकर हे महाराष्ट्राच्या कन्या आणि भारताचे आणि अहिल्याबाईंनी बांधलेल्या घाटावर मोदी बुलडोजर चालवतात। सोमनाथाचं मंदिर कोणी पाडलं तर गजनीने पाडलं। वाराणसी पुरते काशी पुरते नरेंद्र मोदी हे गजनी आहेत आणि या गजनींनी काशीचा मनकर्णिका घाट जो आहे हा त्या पाडत आहेत। म्हणजे गजनींनी जसं मंदिर पाडलं तसंच अहिल्याबाईंच्या स्मृतीवर बुलडोजर चालवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं। याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि त्या कारवाईमध्ये ज्या हजारो देवाच्या दैवतांच्या ज्या मूर्त्या पाडल्या गेल्या, ज्या पद्धतीने पाडल्या गेल्या त्या विकृत पद्धत होती। गजनींनी ज्या पद्धतीने मंदिरं तोडली अगदी त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे देखील त्या घाटावरची सर्व मंदिरं उद्ध्वस्त करत आहेत, पायंदळीत अक्षरशः तोडल्या जात आहेत। ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे। सोमनाथचं जाऊन उदात्तीकरण आपण करता मात्र दुसऱ्या बाजूला आपण तिथे जाऊन गजनीला शिव्या देता, गजनीच्या बद्दल आपण जे बोलता तिथूनच ते गजनीचा भूत आपण नरेंद्र मोदी साहेब हे अंगात त्याच्या शिरलंय का आणि त्या शिरलेल्या भूताकरवी त्यांच्या अंगात गजनी येऊन त्यांनी हे मंदिरं काशीची पाडलेत का हा एक तीव्र आमचा आक्षेप आणि संताप या निमित्त आम्ही व्यक्त करतो। या घटनेचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत। आमचा ओबीसी जे महाराष्ट्राचा जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीनं आदिवासी विभागाच्या वतीने हा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या संदर्भामध्ये काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल। प्रसंगी आम्ही देखील काशीला जाऊन त्या ठिकाणी आत्मक्लेशाच्या अनुषंगानं आणि या घटनेच्या निषेधाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन देखील पुकारू। गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातल्या समाजातल्या काही विशिष्ट घटकांनी पाठिंबा देत सभा घेतलेल्या होत्या। त्यापैकी एका व्यक्तीनं एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये 30 पेक्षा जास्त जागा ह्या गमावल्या, चौथा सुभा मांडला काँग्रेसनं मुंबईत, त्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं, पिछाडी झाली आणि याचा थेट भाजपला फायदा झाला। निवडणुकीच्या निकालामध्ये जे अपेक्षित यश आहे ते काँग्रेस पक्षाला मिळू शकलं नाही संख्यात्मक बाबीत आणि ते न मिळण्याच्या मागची जी कारण आहे त्याचा प्रसंगी आम्ही उहापोह केलेला आहे। मी या मुंबईच्या निकालाच्या अनुषंगानं सर्वात आधी मी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं जाऊन स्वतःच्या
बहिणीला, भाऊजाईला आणि भावाला निवडून आणण्याकरता केलेला जो खटाटोप होता तो त्यांचा यशस्वी झाला. त्याकरता त्यांना आचारसंहितेचं उल्लंघन करावं लागलं, त्यांना आदर्श आचारसंहिता मोडावं लागली किंवा स्वतःच्या पदाची गरिमाही त्यांनी बाळगली नाही आणि बरीचभर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याबद्दल आणि त्यांनी जे स्वतःच्या कुटुंबियांना निवडून आणलं त्याबद्दल अभिनंदन करतो. असे अनेक प्रसंग आहेत. मात्र या सर्वांच्या अनुषंगानं आता निवडणुकीच्या निकालानंतर जी आमच्या संदर्भात जी टीका होती त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. कारण काँग्रेस आणि शिवसेना परंपरेने 2017ला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो होतो, 2012लाही लढलो होतो, 2007लाही लढलो होतो, 2002लाही आमची तशीच लढत झाली होती, 97ला झाली होती. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात सातत्याने लढत राहिली. यावेळेस ते आमचे मित्रपक्ष होते. मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्ष पातळीवर अनेक वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही हा घेतला होता. आणि आता निकालाच्या आकडेवारीवरून जी आमच्यावर टीका होत आहे ही एकांगी आहे, कुठल्याही प्रकारचा हा भाग नाही. पण वंचितकडनंच तुम्हाला तुमच्यावर आरोप होत आहे की आम्हाला कुठेतरी एकटं सोडलं, एकूणच मुंबई महापालिकेसाठी कुठेतरी एकत्र येऊ शकले नाही. त्याबरोबरच त्यांनी इतर ठिकाणी अत्यंत समन्वयाने आम्ही निवडणुकीचा प्रचार केला, लातूरमध्ये केला, नांदेडमध्ये केला, याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांची जी भावना आहे ती भावना जाणून घेण्यात येईल आणि त्याच्यावर विचार केला जाईल. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही त्यांना 62 जागा तुम्ही दिलेल्या होत्या. नगर परिषद म्हणालात की हा ऐतिहासिक सगळा युती आहे वंचितची आणि काँग्रेसची, परंतु 62 जागा तुम्हाला रिटर्न केल्या, जवळपास 45 जागांवरती त्यांना एकही जागांवरती जिंकता आलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला फटका बसला का? एकला चळवळीची भूमिका घेतली असते तर काँग्रेसचे सीट्स वाढले असते. मी इथे बसलो त्या दिवशीच आपण मला आठवण करून दिली, मी आभारी आहे. मी त्या दिवशीच आपल्याला सांगितलं होतं की हा जय पराजयाचा नाही, हा संख्येचा खेळ नाही, हा विचारांचा मेळ आहे. त्यामुळे आमची वंचित हा गांधी आंबेडकर पॅटर्नच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला पुढे जायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ती केली. माजी अध्यक्ष भाई जगताप जयंतीच्याच दिवशी मतदान म्हणजे मतमोजणीच्याच दिवशी थेट या सगळ्याचं खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं म्हटलं. इकडे वंचित सुद्धा म्हणते की समन्वयाचा अभाव होता, विशेषतः मुंबईत. बाकीच्या ठिकाणी समन्वय होता हे त्यांनी मान्यच केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भाई जगताप यांचं जे वक्तव्य आहे त्याला तुम्ही कशा दृष्टीनं बघताय आणि या दृष्टीनं काही कारवाई केली जाईल? ही पक्षांतर बाब आहे आणि त्यावर पक्ष पातळीवर चर्चा आणि कारवाई सुरू आहे. परंतु सातत्यानं तुमचे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध भांडतात. हा काय पहिल्यांदा घडलेला प्रकार नाहीये की भाई जगतापांनी राजीनामा मागितला. यावेळेसच्या गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वर्षा गायकवाडांचा राजीनामा मागितला जातो. ही भांडणं अंतर्गत कलह पक्षातले शांत कधी होणार आहे? या संदर्भामध्ये समन्वय घडून आणण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत. मात्र यासोबतच मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्या सर्व प्रतिनिधींच्या साक्षीनं 288 नगरपालिका महानगरपालिकांची प्रक्रिया संपन्न झाली. त्यासोबतच 28 महानगरपालिकांची प्रक्रिया टिळक भवन या ठिकाणी संपन्न. ही सर्व अत्यंत खेळीमेळीने आणि सर्व नेत्यांनी हातात हात घालून ही प्रक्रिया पार पाडली. या अशा स्वरूपाचं वर्क कल्चर काँग्रेसमध्ये जे विकसित होत आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि या टीमवर्कच्या आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मुंबईमध्ये एमआयएमची संख्या आहे असं म्हणणं आहे की काँग्रेस पासून हिंदू जो वोटर आहे तो दूर गेलेला आहे आणि आता मुस्लिम वोटर सुद्धा दूर गेलेला आहे. आम्ही काँग्रेसला हे सुचवलं होतं की मुस्लिम बहुल भागामध्ये आपण एकत्रितपणे एखादी सभा घेतली पाहिजे, शिवाजी पार्कवरती आपण सभा घेतली पाहिजे. मात्र काँग्रेसकडून तसा कोणताही रिस्पॉन्स आला नाही आणि त्याच्यामुळे एक संख्या पण सुद्धा घटली आणि एमआयएमची संख्या वाढली. महाराष्ट्रामध्ये दोन जे जातीवादी विचार आहेत, एकीकडे एमआयएम आहे तर दुसरीकडे भाजप आहे आणि हे की थाली ते चट्टेबट्टे आहेत, यांचंच मुळात अलायन्स आहे. त्यामुळे एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्माला दोन अत्यंत बाधक स्वरूपाचे विचार आहे आणि या दोन्ही विचारांनी आपसामध्ये फिक्सिंग करून ही निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे वरकडनी या दोन्ही पक्षांची ताकद वाढल्याची आपल्याला आढळून येते. मात्र वेळीच आपण महाराष्ट्रातली सर्व जाती धर्मातली पंथातली मंडळी सावध झालो नाही तर हा महाराष्ट्राचे वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एमआयएम आणि भाजप अर्थात
ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे दोस्ती आहे आणि एकाच विचाराच्या अनुषंगाने जे पुढे वाटचाल करत आहेत, ही वेळेत आपण सर्व महाराष्ट्रातले लोक हे ओळखूया. हा काही नवीन विषय नाही. जिन्नांच्या आणि हिंदू महासभेचा यांचा देखील एक अलायन्स होता. बंगालमध्ये मुस्लिम लीगचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर जनसंघाचे श्यामाप्रसाद हे उपमुख्यमंत्री. त्यामुळे या दोघांचे हे नॅचरल अलायन्स आहे आणि या नॅचरल अलायन्सला यावेळेस या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उजळणी करण्याचं आणि पुन्हा स्मरण करून पुढे घेऊन जाण्याचं काम या दोन्ही पक्षांनी केलेलं आहे. सत्ताधारी विरोधकांनी बघितलं तर काही यांची भाषा बदललेली आहे. जर समजा काही नगरसेवक महाविकास आघाडीकडे आले किंवा ठाकरेंकडे आले तर काँग्रेस ठाकरेंना पाठिंबा देणार का? मराठी महापौर त्याचा महापौर युबी ज्या ठिकाणी महापौर संख्या जास्त बसेल अशी परभणीतली जी स्थिती आहे, त्या परभणीमध्ये आम्ही आणि युबीटी आम्ही सोबत लढलो आणि त्या ठिकाणी जोही महापौर होणार आहे तो काँग्रेस आणि उभाटाचाच होणार आहे. त्यामुळे उभाटा हा आमचा पार्टनर होता आहे. तुम्ही देणार का मी पाठिंबा? आपल्याला तेच सांगतोय की युबीटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणूक लढलो. जे झालो म्हणून तो कोट केला. मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही अमरावतीमध्ये आम्ही निवडणूक सोबत लढली, आम्ही पुण्यामध्ये निवडणूक सोबत लढली. त्यामुळे उभाटाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची आढी ही काँग्रेसच्या मनामध्ये नाही. राज्यात पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिसी बघायला मिळते. सगळ्या नगरसेवकांना एकनाथ शिंदेनी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. हो, ही जी आहे 50 खोके एकदम महाराष्ट्रामध्ये जो नारा आला त्यांनी लोकशाहीचं वाटोळं केलेलं आहे. 70,000 कोटीचा घोटाळ्याचा भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या माणसाला तुम्ही पुन्हा सत्तेत सामावून घेतात आणि या दोन घटनांमुळे आणि ही जी रिसोर्टबाजी जी झाली होती यातून नागरिकांच्या मनावर फार मोठा एक चुकीचा संदेश आणि परिणाम हा झालेला आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे देणे याची सुरुवातच या रिसोर्ट कल्चर आणि एकदम ओकेच्याच अनुषंगाने झालेली आहे. संजय राऊतांनी आज बोलताना संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केलंय की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो त्यांचे स्वतंत्र निर्णय घेतोय, परंतु त्या स्वतंत्र निर्णयामुळे कुठेतरी भाजपला फायदा होतोय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. संपूर्ण देशभर भाजपशी लढणारा पक्ष काँग्रेस आहे हे देखील त्यांनी त्यातच आपसूक सांगितलेलं आहे. राहुल गांधी आज हा आश्वासक भाजपच्या विरोधात लढणारा एक चेहरा आहे आणि त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आणि नेते आहोत आणि अशा प्रकारचा कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये आमचा कुठलाही फायदा हा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर, मुंबईमध्ये काँग्रेस कमी पडलीये का? कारण का आपण पाहिलं तर कुठे सभा झाली नाही. जी स्टार प्रचारकांची यादी समोर दिली गेली होती त्याच्यातले कुठले आम्हाला नेते मुंबईमध्ये बोटाची केवळ शाही नाही तर उडली आणि त्या पार्श्वभूमीवर आलेले निकाल त्या पार्श्वभूमीमध्ये जी आहे ती संख्या कमी असल्याचं आम्ही मान्य करतो. सर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेस कशा पद्धतीने लढणार आहे? ते स्वबळावरती जाणार आहे की तुमचे मित्रपक्ष असलेले उद्धव ठाकरे किंवा शरदचंद्र पवार यांचा पक्ष किंवा वंचित यांच्याबरोबर जाणार आहात? कशा पद्धतीने या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगत असताना आठवणही सर्वांना समन्वय करून द्यायची आहे की पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात आहोत. जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे. जिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे. आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत. ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो असा आहे, जर समजा शरद पवारांच्या पक्षातल्या एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवायची असेल तर त्याला तुतारी न घेता तो घड्याळ चिन्ह आम्ही पुणेमध्ये या अनुषंगानंच घड्याळाच्या सोबत निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी सोबत न जाता आम्ही युबीटीच्या सोबत गेलो. अशा अनेक चंद्रपूरला आम्ही स्वबळावर लढलो. अशा अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आम्ही धनुष्यबाण MIM अजित पवार आणि भाजप यांच्यासोबत गेलेलो नाही. मी सांगितलं ना आपल्याला की आम्ही MI सोबत कुठेच गेलो नाही. भाजप गेलं आम्ही सोबत नाही.
असेल तिथे आम्ही धनुष्यबाणाच्या तिथे गेलो नाही आणि भाजपच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि एवढ्या निवडणुका म्हणजे 300 पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये जर आम्ही हे आमचं धोरण राबवलं आहे तर यावरून काँग्रेस विचारांसोबत किती पक्का आहे, कर्मठतेने आहेत, हे यातून ध्वनित होत आहे. सर, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी सांगितलं, मी उत्तर दिलं ना त्यांचं. घड्याळ जिथे आहे, घड्याळाचा अलायन्स पार्टनर असेल तिथे आम्ही जाणार नाही. सर, तसा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की ही निवडणूक पार पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की आपण तुतारीऐवजी घड्याळाच्या चिन्हावर यापुढच्या निवडणूक. मी याच प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटलं की जिथे घड्याळ असेल तिथे काँग्रेस नसेल. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे ते भाषणामध्ये म्हटले की महाराष्ट्रात काँग्रेस आता संपत चाललेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जल्लोष हा आसाममधल्या काझीरंगामध्ये होतो. नॉन बायोलॉजिकल देशाचे आपले पंतप्रधान आहे. त्यांनी तुर्तास अमेरिकेचा दबाव हा त्यांच्यावर किती आहे आणि अमेरिकेच्या दबावापोटी आपले अनेक जे बंदर आहेत त्याच्यावरचा अधिकार ते कसे सोडत आहेत ते त्यांनी बोलावं. नरेंद्र सरेंडर का झाले हे त्यांनी सांगावं. इंदूर ऑपरेशन जिंकता जिंकता आपलं सैन्य वापस का घेतलं ते त्यांनी आणि तुर्तास काँग्रेसच्या संदर्भामध्ये कुठलंही वाक्य विधान करण्याच्या ऐवजी महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची कन्या आणि महाराष्ट्राचं आमचं दैवत असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांचा त्या ठिकाणच्या स्मृतीवरून आपण बुलडोजर का चालवलं याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. काँग्रेसच्या संदर्भात महाराष्ट्रात चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही. शेवटचा मराठी प्रश्न. या निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार होते ते नुसते उभेच राहिले नाही, त्यांना तिकीटच मिळाली नाही तर ते जिंकून सुद्धा आले. पुण्यामध्ये आंबेडकर कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा जिंकून आलेले आहेत. पैसा आणि गुन्हेगारी याची युती ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या 2 मित्रपक्षांनी घडून आणलेली आहे. तर पैसाच उधळला नाही, पैसा फेक तमाशा देख एवढ्यावरच ते थांबले नाही. बाप बडा भैया सबसे बडा रुपया एवढ्यावरही ते थांबले नाही तर क्वेता गँग आणि वेगवेगळ्या टोळ्यांची पण त्यांना आवश्यकता ही भासली आणि गुंडागर्दी आणि दुसरीकडे पैसा यातून त्यांनी या निवडणुकांना सामोरे जात असताना या सर्व संकेतांचा परिसीमा त्यांनी गाठली. ती म्हणजे एका बलात्काराच्या आरोपीला नगरसेवक पद देण्यापर्यंत भारतीय जनता पक्ष पुढे गेलाय. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किती विकृत पक्ष आहे आणि किती घाणेरड्या कृत्यांच्या गुन्हेगारींच्याच नव्हे तर अनैतिक आणि बलात्कारासारख्या गुन्हेगारांच्या पाठीशी कसं आहे ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय. जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आणि वंचित एकत्रित लढणार काही होते तिथे पाहायला मिळेल का? निश्चित आम्ही समविचारी च्या सोबतही जाणार आहोत आणि आता वंचित आमचा मित्र पक्ष आहे जिथे चर्चा स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या सोबत. हर्षवर्धन जी, आज आप लोग की बैठक हुई जो महानगर पालिका के नतीजा है, मंथन बैठक में क्या निकल कर, क्या जो आपको रिजल्ट अपेक्षित था वो नहीं है, क्या कारण? नहीं, आज तो जो पार्लियामेंट्री बोर्ड हमारा चल रहा है, जो 12 नगर पालिका के जो चुनाव है, जिला पंचायत के जो चुनाव है उसको लेकर हम बैठे हैं और हर बोर्ड जब बैठता है तो पिछली बार जो दिए गए टिकट थे उसमें जो स्ट्रेटेजी थी उस स्ट्रेटेजी का भी इवैल्यूएशन वहां होता है तो उस चीज का भी इवैल्यूएशन हुआ. हम संख्या में भले ही कम हो गए मगर एज ए टीम और एज ए विचार हम सही जा रहे हैं. ये हमारा आज की बैठक का आकलन है. सर, बीजेपी और एमआईएम ने अच्छा प्रदर्शन किया है. दोनों जहां जहां पर प्रदर्शन किए हैं वहां पर कांग्रेस को नुकसान हुआ है, क्या कहना चाहेंगे? नहीं, ऐसा कुछ नहीं. उनके अलावा भी हम बहुत सारी जगह जो है वहां परभणी हुआ, भिवंडी हुआ, इसमें एमआईएम कुछ नहीं मगर हमारा प्रदर्शन वहां बहुत ज्यादा बेहतर रहा. पर मूल कुल मिला के बात यह है कि ये दोनों एक ही विचार के हैं और ये आज की बात नहीं है. एमआईएम और बीजेपी ये मित्र पक्ष है और ये आज की बात नहीं. आजादी के पहले मोहम्मद अली जिन्ना जी की जो मुस्लिम लीग थी वो और हिंदू महासभा जनसंघ एक ही साथ सत्ता में शरीक थे. मुस्लिम लीग के मुख्यमंत्री बंगाल में थे तो उप मुख्यमंत्री जो है वो श्यामा प्रसाद मुखर्जी थे. तो इनका एक नेचुरल अलायंस है और इस चुनाव में उस नेचुरल अलायंस को उन्होंने एक दूसरे को फायदा पहुंचाने के लिए उसी प्रकार से वो लड़े. वाराणसी में नरेंद्र मोदी जी ने एक घाट का ये हुआ है जहां से पीएम आते हैं खुद, उसको लेकर क्या कहेंगे कांग्रेस का? क्या जिस प्रकार से सोमनाथ का मंदिर गजनी ने गिराया था उसी तरीके से गजनी बनकर आज नरेंद्र मोदी जी जो है इन्होंने मणिकर्णिका जो घाट है जो महाराष्ट्र की कन्या अहिल्याबाई जी ने जो बांधा था उस घाट को उन्होंने तबाह किया. केवल घाट को ही तबाह नहीं किया
तो गजनी ने जैसे मंदिरों को तबाह किया था, वैसे मंदिरों की मूर्तियां, भगवान की मूर्तियां और आस्था स्थल को भी उन्होंने पैरों तले कुचलने का बहुत ही विकृत काम ये नरेंद्र मोदी जी ने किया। मोदी जी को गजनी कहना गलत है क्या, ये सवाल मेरा बीजेपी से है। महानगर पालिका चुनाव को लेकर जो है कि भाई इसमें जो परफॉर्मेंस बेहतर नहीं रहा है, तो उसमें वर्षा गायकवाड़ को लेकर जो है जो परफॉर्मेंस बेहतर नहीं रहा है, इस्तीफा देने की बात की गई, किस नजरिए से देखते हैं आप? ये पार्टी के अंदरूनी बात है और इसकी चर्चा जो है पार्टी के भीतर चल रही है। असम में प्रधानमंत्री मोदी ने कहा है कि जो असली जश्न है वो असम में हो रहा है। कांग्रेस बहुत सालों से मुंबई में राज कर रही थी लेकिन अब हार चुकी है। कांग्रेस को देश की जनता ने नकार दिया है, चौथे नंबर की पार्टी होगी। तंज कसा है महाराष्ट्र मुंबई का महापौर ये शिवसेना का हुआ करते थे और मुंबई में कांग्रेस हारते हुए जरूर उन्होंने निशा कांग्रेस पे साधा होगा, मगर कहीं ना कहीं बाला साहेब ठाकरे जी के का दल अभी मुंबई में सत्ता में नहीं है। इस बात को उनको शायद खुशी हुई होगी, इसलिए उनकी खुशी जो है वो कांग्रेस का हारने को लेकर या जीतने को लेकर नहीं, तो शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के दल को आज हमने सत्ता के बाहर निकाल दिया, ये उनके तंज कसने के और खुशी का कारण है। मगर मैं इसके साथ उनको कहना चाहूंगा कि कांग्रेस की चिंता आप न करें। आप पहले महाराष्ट्र की जो सुकन्या है, हमारा जो गौरव है, उस अहिल्याबाई के घाट पर आपने जो तबाह किया उसको लेके आप जवाब दे। नरेंद्र सिलेंडर क्यों हुए उसका आप जवाब दे। ऑपरेशन सिंदूर जीतते जीतते आपने युद्ध क्यों रोका उसका जवाब दे। और बहुत बड़ी जो पोर्ट है उसमें हमारी जो भागीदारी उसको विड्रॉल करने की नौबत क्यों आई। इस जैसे अंतरराष्ट्रीय मुद्दों पर, राष्ट्रीय मुद्दों पर और उनके एक जमाने में जिनके खंधे पे बैठ के वो पंतप्रधान की सीढ़ियां चढ़े, उनके दल को लेकर वो अपनी बात करते हैं। महानगर पालिका चुनाव को लेकर ही मुस्लिम समाज परंपरागत तरीके से कांग्रेस का वोटर रहा है, लेकिन जिस तरह से 126 सीटें एमआईएम जीते, आपको लग रहा है कि मुस्लिम समाज का विश्वास कांग्रेस पार्टी में इस चुनाव के मद्देनजर? कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी है, सभी को साथ लेके चलने वाली पार्टी है। हम किसी वर्ग विशेष की बात नहीं करते, हम किसी जाति विशेष की बात नहीं करते, हम ना हिंदू मुसलमान करते हैं, ना ओबीसी मराठा करते हैं। हम राष्ट्र की, देश की और भारतीय होने की बात करते हैं। इस पर हमें फख्र है। आज दो जो राइटिस्ट विंग है, वो राइटिस्ट विंग अपना अपना काम जो है एक दूसरे को मदद देने के लिए कर रहे हैं, इसलिए वो दोनों एक ही थाली के चट्टे बट्टे हैं। सर, कांग्रेस में वंचित अलायंस, वंचित बहुजन आघाड़ी आपके साथ थी महानगर पालिका चुनाव में। हार के बाद उन्होंने कांग्रेस पर अपने हार का ठिकरा फोड़ा। उन्होंने कहा कि कांग्रेस ने हमको मदद नहीं की और हमारे हार के जिम्मेदार कांग्रेस है। अन्य दो जगह भी हम उनके साथ अलायंस में लड़े, वहां उनका भी प्रदर्शन बेहतर रहा, हमारा भी प्रदर्शन बेहतर रहा और वहां पर वो संतुष्ट है। मुंबई में यदि उनके कोई सजेशन होगा, कोई बात होगी तो उनसे चर्चा की जाए। ये जो होटल रिसोर्ट पॉलिटिक्स जो है उसको आप किस तरह से देखते हैं? वापस करप्शन के माध्यम से ये सरकार बनी है। जो समृद्धि का करप्शन हो या 50 होके एकदम ओके नाम का एक जो नारा बुलंद हुआ था वो है, या 70,000 करोड़ की धमकी देने के बाद अजीत पवार ने सत्ता में चले जाना है, ये सभी जो है ये रिसोर्ट पॉलिटिक्स को दर्शाता है। और ये रिसोर्ट पॉलिटिक्स जो है ये इस वोटर को, इस देश के नागरिक को भ्रष्ट करने के लिए भी उसका इस्तेमाल हो रहा है। सर, इसके अलावा मुंबई का मेयर के संदर्भ में उद्धव ठाकरे ने कहा है कि भगवान ने चाहा तो कुछ हो सकता है। ऐसे में अगर भगवान चाहे तो क्या कांग्रेस साथ देगी यूडीपी का? हम यूडीपी के साथ बहुत सारी जगह महाराष्ट्र में है, हमारे साथ वो सत्ता में भी आएगी। चंद्रपुर में हम साथ सत्ता में रहेंगे, अन्य जगह भी कोशिश करेंगे, लातूर में भी वो हमारे में साथ आने का भी ये हो सकता है। तो कुल मिला के यूबीटी के साथ हम तो वैसे ही है। सर, अगर मुंबई में एमएनएस यूपीटी के साथ होती है तब भी क्या कांग्रेस समर्थन करेगी? क्योंकि आपने यही कहा कि चुनाव को पहले समर्थन नहीं किया था कि एमएनएस यूपीटी के साथ है। नहीं, हमने किसी कारण की वजह से नहीं किया था। यहाँ पर हमारा संगठन की इच्छा थी कि हम खुद चले, खुद लड़े। पर महाविकास आघाड़ी संभावना देख रही मुंबई मेयर को संदर्भ में कि चांसेस बन सकते हैं? आगे आगे देखो क्या होता है। मणिकर्णिका घाटाचा मुद्दा खूप मोठा आहे, त्या महाराष्ट्राच्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचलाय, महाराष्ट्राची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न झालाय, अहिल्याबाईंना पुसून टाकणं, विलासराव देशमुख साहेबांचंच नाव केवळ पुसायचं नाहीये, यांच्या पुसण्याच्या यादीमध्ये आता अहिल्याबाई पण आलेल्या आहेत आणि एवढा मोठा महाराष्ट्राचा मुद्दा आज असताना माझं माध्यमांना आणि सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की हा शेवटी महाराष्ट्राचा विषय आहे आणि एखादा माणूस अहिल्याबाईंनी बांधलेलं असं कसं करू शकतो? तिथे काही डेव्हलपमेंटच्या स्थितीत इतरही अनेक पर्याय होते, तिथे
हे जसेच्या तसे ठेवून किंवा यात दुरुस्ती करूनही तो घाट चांगला बांधता आला असता. मात्र अहिल्याबाईंचं नाव पुसायचंय म्हणून गजनीच्या स्वरूपामध्ये मोदीजी तिथे गेले. ही महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच आहे. महाराष्ट्राला दिलेलं त्यांनी आव्हान आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईच्या इतर महानगरपालिकांमध्ये तुम्ही भाजपाला वर आणता आणि ते आणत असताना त्या जल्लोषामध्ये जर तुम्ही अहिल्याबाईंच्या स्मृती पुसत असाल तर हे महाराष्ट्र सहन करणार नाही. 300 वर्ष झाले. सर, 300 वर्ष अहिल्याबाईंचं जन्मशताब्दी बाहेर काढा अशी मागणी नवनीत राणा यांना भाजप पक्षातून बाहेर काढा अशी मागणी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ती त्यांच्या ही दुश्मन अनेक दिवसांची सुरू होती. मी मारल्याचं करतो तो रडण्याचं सोंग करतो असं आहेच. यावर्षी अहिल्याबाईंची 300वी जन्मशताब्दी आहे आणि अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अहिल्याबाईंच्या नावाला पुसून काढण्याचं काम मोदीजी जे करतात आहे हाच नरेंद्र मोदींचा सामाजिक आशय आहे का? त्यांच्या अहिल्याबाईंच्या 300वी जयंती साजरी करण्याकरता कितीशे कोटी रुपये खर्च केले जातात. तिथे त्यांनी यावं म्हणून पंचतारांकित हॉटेलमधून जेवणाची व्यवस्था केली. एक एक ताट हे काय हजाराचं का 25-25 हजाराचं चांदीचं ताट, सोन्याचे ताट मेनू दिला जातो. आणि असं नाटक करणारे लोक अहिल्याबाईंचा जेव्हा घाट हा उद्ध्वस्त करतात तेव्हा यांचं बेगडीपण जे आहे हे आता समाजाच्या समोर आलेलं आहे आणि हे अधिक लोकांपर्यंत घेऊन जात असताना सरकारने या संदर्भात क्षमा मागावी ही असणारी आमची भूमिका आहे. मणिकर्णिका घाट के मुद्दे पर क्या कांग्रेस पार्टी सड़क पर उतरकर आंदोलन करेगी? आप लोग कह रहे हैं कि महाराष्ट्र की अस्मिता के साथ खिलवाड़ किया गया है. यही चीज बताइए. काशीमध्ये नेमकं काय घडलंय? हाँ भेट दिलेली होती. इथे नेमकं काय बोलणं झालेलं आहे? क्या कांग्रेस बनारस में कभी जी हाँ जरूर जाएंगे. महाराष्ट्र में आंदोलन करने वाले हैं आप लोग? जी महाराष्ट्र में भी आंदोलन करेंगे, वाराणसी भी जाएंगे, वहां आत्मक्लेश करेंगे. सर, एक शेवटचा प्रश्न. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येते परंतु तुमच्या पक्षामध्येच 2 गट झालेले आहेत. अजिबात नाही. चुकीची माहिती आपली. आमचे दोन्ही नेते हे मंचकावर सोबत होते, तिकीट सगळ्या प्रक्रियेत सोबत होते आणि हे दोघं मिळूनच चंद्रपूरचा महापौर बसवतील. बिंगेसरांना प्रश्न होता की काश्मीरचा एकूण सगळं जे तोडफोड झाली काय सांगणार आणि अहिल्यादेवीचे जे वंशज आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का आणि पुढची तुमची भूमिका कशी आहे? निश्चितपणे काशीमध्ये 10 जानेवारीला अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाटावरती बुलडोझर चालवण्यात आलं. ही अतिशय संतापजनक अशी घटना आहे. कारण वाराणसीमध्ये मराठा सरदारांनी जी काही कामं केलेली आहेत सगळी भारतातली मंडळी, भाविक मंडळी, हिंदू धर्मीय मंडळी त्या ठिकाणी जाऊन पाहतात. 1771 मध्ये अहिल्यादेवी होळकरांनी मनकर्णिका घाट बांधला आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवींची पण एक प्रतिमा होती आणि दुसरी गंगाची प्रतिमा होती, गंगा नदीच्या. या दोन्ही प्रतिमा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्या काळचं म्हणजे 18व्या शतकातलं जे काही स्थापत्य आहे ते सगळं स्थापत्य त्या ठिकाणी नामशेष झालं. आणि आपण पाहिलं की अहिल्यादेवींच्या प्रतिमेवर पाय देऊन लोक पुढे जात आहेत. आणि महाराष्ट्राची ती कन्या आहे, धनगर समाजाचा तो स्वाभिमान आहे, आमच्या ओबीसीचा तो स्वाभिमान आहे आणि तो दुखावला गेलेला आहे. ज्या पद्धतीनं औरंगजेबानं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं होतं, आज हा दुसरा औरंगजेब मोदीच्या रूपामध्ये आम्ही वाराणसीला पाहतो आहेत आणि ते आम्ही अजिबात सहन करणार नाही. या 2-3 दिवसामध्ये आम्ही वाराणसी काँग्रेस मंडळ घेऊन कार्यकर्ते आल्यानंतर जर 27 तारखेपर्यंत मोदींनी देशाची माफी नाही मागितली तर तीव्र आम्ही 27च्या आंदोलनानंतर जरी काही फरक पडला नाही तरी पुढच्या कालखंडामध्ये या तीव्र संतापाचा उद्रेक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. आम्ही भाजपचा एकही मंत्री रस्त्यावरती फिरू देणार नाही. आज ही सगळी घटना घडत असताना सुद्धा ज्यांना हिंदू धर्मरक्षिणी म्हणून तुम्ही नामाभिमान दिलं त्या अहिल्यादेवींचा सन्मान तुम्हाला करता आला नाही. अशा वेळेला भाजपामध्ये असणारे जे काय आमचे धनगर समाजाचे नेते आहेत, ज्यांनी पदं कमवली, धनगरांच्या जीवावरती ज्यांनी सत्तेमध्ये स्थान मिळवलं, ती सगळी मंडळी गप्प आहेत. याचंही आम्हाला प्रचंड वैषम्य वाटतंय. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही अल्टिमेटम देतोय
आम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ज्या पद्धतीनं आमचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांनी सांगितलं की आम्हाला प्रचंड क्लेश वाटतो, आम्हाला प्रचंड संताप येतो, या आमच्या भावना आम्ही वाराणसीमध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. हिंदी में बताइए कब हिंदी में एमआरसी को बता दीजिए आपका पडळकरांना या निमित्ताने काय आवाहन कराल? सर हिंदी में इसी चीज पर बता दीजिए जो आप बोले निश्चितपणानं, कारण आम्ही राजकारणापेक्षाही अहिल्यादेवींच्या अस्मितेला, मला हेच विचारायचंय, जे आज भाजपमध्ये आहेत आणि जे सातत्यानं हिंदू धर्माची पताका घेऊन अहिल्यादेवींना हिंदू धर्मरक्षिणी ठरवण्याचा प्रयत्न करतायत, ते शिंदे असोत की पडळकर यांनी या विषयावरती तोंड गप्प का ठेवलेलं आहे, हा माझा प्रश्न आहे. कारण राजकारणापेक्षाही अहिल्यादेवी आम्हाला जास्त वाटतं. हिंदी बताइए आप लोग कब जाने वाले हैं और किस तरह से अहिल्या देवी का अपमान कैसे हुआ पूरी डिटेल में आप एक बार बताएं. 1771 में हाँ, 1771 में अहिल्यादेवी ने मनकर्णिका घाट वहां पे स्थापित किया था. अतिशय देखने लायक ऐसा स्थापत्य वहां पे देखने के लिए हजारों के तादाद में लोग जाते हैं. वहां हिंदू धर्म का अंतिम संस्कार भी किया जाता है और उसके आजू बाजू बगल में सब तरफ मराठों सरदारों ने वहां पे बांधकाम किए वाला है. महाराष्ट्र पे जो गुस्सा है, मराठी हमारे लोगों पे जो गुस्सा है वो 1960 में था ही. अभी जहां जहां भारत में काम उद्ध्वस्त करने का प्रयास ये लोग कर रहे हैं, ऐसा हमारा आरोप है. वहां पे सिर्फ गिराए गए हैं, घाट पूरी तरह से ध्वस्त कर दिया गया है और अहिल्या देवी की प्रतिमा भी वहां पे उसकी भी विटंबना हुई है. गंगा नदी की प्रतिमा है, उसकी भी विटंबना हुई है और ये महाराष्ट्र के लोग नहीं सहन करने वाले हैं. कॉरिडोर बड़ा किया जा रहा है, अहिल्या देवी की बहुत बड़ी मूर्ति वहां बनाई जाएगी, लोगों के गाड़ियों को आने जाने की जगह मंदिर तक नहीं मिलती है, ये सारी चीजें वो बता रहे हैं, इंफ्रास्ट्रक्चर को बड़ा कर रहे हैं, ऐसा उनका कहना है. आपका विकास हमें यह ऐसा मंजूरी नहीं है. हमारी अस्मिताओं को पायदली रखकर यदि आप हो रहा है तो हमें मंजूर. और दूसरी बात यह रही कि प्रशासन ने जिस प्रकार से काम किया है ना, वो प्रशासन को आदेश देने वाला तो मोदी सरकार और ये अपने मुख्यमंत्री जो क्या घाट उधर वहां से पुलिया बना रहे हैं क्या? घाट को कौन सा ट्रैफिक आने वाला है, तो नदी के किनारे है. हम अभी उसका नियोजन करके ये सप्ताह हम और आने के बाद उसके बारे में हम